आमचा राज्य शरीर त्याग केला आणि श्वेता कोण श्वेता अयोध्येच्या पुण्याने क्षेत्रात ज्याचा जन्म झाला कौशल्याच्या कुसुमा धन्य करण्यासाठी जो नटला गेला तो राम होते काय म्हणाला कशासाठी माझा मानवी भक्त एक समर्थ राजकर्ता तुझ्या कैदी राहील तर त्याची मोकळी आणि त्याची मुक्तता करून घ्यावी या उद्देशाने तू माझ्यापर्यंत आलो पण ह्या वेळासाठी तू एकच थांबू इच्छितो त्या राजकर्त्याची मुक्तताही होणार नाही तेव्हा तू जाऊ शकतो हे राक्षसी कायेने तू नटलाय अरे तुझ्या नावाची सुरुवात फार सुंदर आहे श्वेता म्हणजे श्वेतवर्णीय पण पुढच्या नावाची सुरुवात करताना पौर्णिमा मावळून अमावस्या चाली हवी की काय म्हणून श्वेता सूर म्हणजे असुर गाविला आणि त्या वृत्तीने तू वागतोय ते माझ्या मनाला वाटतं ते बुद्धीला पटतं ते कशासाठी मी तत्पर होतोय तुम्ही सांगावं आणि त्याचा आचार्य स्वतः सुरावं करावं कदापि शक्य नाही प्रत्येकाचा जीवन प्रवास परमेश्वरानं नटलेला आहे विश्वाच्या ठिकाणी साडेतीनातील नद्याची भ्रमंती करत असताना एका बाजूला गढूळ पाणी आणि दुसऱ्या बाजूला स्वच्छांती पाणी खेळलं असतं पण काय प्रश्न करून विजय मिळवायचा हा आपल्या विवेक बुद्धीवर ठरवायचं असतं तुझी विवेक बुद्धी शून्य आहे पण गढूळ पाणी भाषण करतोय आणि मृत्यूला आमंत्रण देतोय तू हाताला हाताने काय चालला जातोय तुला सांगू तुझा तो भागावी जात नाही पण एक गाडी ठेव तुझ्या मधले राजकारणाचे मुक्तता माहिती राहील पण काही केले जाणार नाही माझंही सांगितलं आहे तुझी आम्ही सांगेले भाव याचे पण परिवाराचं सोनियाचे असे वागले मोठे मोठे शाळे उद्या काय होईल तर कोण जाणे तेव्हा राम वाणी ही मानव सर्वाला सत्य प्राणी याप्रमाणे ही पाण्यासारखी वाणी म्हणजे मलाही तेव्हा मलाही पाहिजे की आमचा तो बाहेर पडणारे शब्द ही वाणी कोणत्या रीतीनं तू सत्य उतरवण्यासाठी करतो मर्यादा पुरुषोत्तम राम तुला सांगतोय नवीन नसेल
तेव्हा हे श्वेतासुरा आई कोण यावेळी काय झालं यावेळी युद्ध मी माघारी जातोय का म्हणून म्हणून शेपारी जाऊ नको म्हणून शेपारी जाऊ माझ्या कशासाठी त्याला कारण कसं आहे कोणतं युद्धाचा खेळ अजून संपलेला नाही युद्धाचा काही क्षण तुझ्या बाजून आला म्हणून शेपारून जाऊ नको तुझ्या नशिबाचं चक्र कधी फिरवेल हे विसरून जाऊ नको शेवटी तुझा भीतीनं गेला हे दादा माझं खरं माझं सामर्थ्य पण जाता जाता दादा हे लक्षात दे काय? जाता जाता तुला सांगून गेला म्हणजे तुला शेतावरून जाऊ नको हे दादा तुझे दिवस जवळ आले तुझा दिवस कोणाचा कावळे कोणतं झालं? तुझा मृत्यांग आठव तरी पूर्ण माझा मृत्यू मला आठवतो कोण ब्रह्मचारी व्यक्ती पण दादा हे कदापि शक्य होणार नाही हे शक्य नाही काय शक्य झालं काय झालं? बाल ब्रह्मचारी ज्यावेळी हे जन्माला येईल त्यावेळी तुझं मन हेतुमंत रामेश्वरी प्रभू रामचंद्राचा वंश भक्त सगळा हनुमंत तुझ्या नाशासाठी जपलेला नाही. हे दादा हा तिथं गेल्यानंतर तू संपला हे दादा माझा मृत्यू जन्माला आला हा, हे काय ते? तू माझा गुरु आता तयारी कर तू माझा गुरु तयारी कर कशाची तयारी एक लक्षात ठेव कशाची मार्ग मी तुला पहिल्यापासून सूचित केला मी तुझा शिष्य आता तुला चांगला मार्ग मी दाखवला कोणता याला माझं आहे मार्ग कोणता माहिती का कोणता तो आहे तो बाल ब्रह्मचारी हा होय ना स्त्रीचा सहवास त्याला नाही ओम नमो नारायण समजा आपण एक नाटक केलं एखादी स्त्री नाटक चालले कोणता नाटक एखादी स्त्री त्याच्यापर्यंत पाठवून प्रेमाच्या माया झाला त्याला जर सुपटलं तर तो आपल्या हृदयापासून वंचित होईल हे दादा पाहिजे बाल ब्रह्मचारी हा. त्याचं म्हणे लग्न करायला हवं लग्न करण्यासाठी स्त्री हवी मग मला सांग रे पाहिजे. स्त्री कुठे आहे आहे शोधण्याची गरज नाही सोडून ठेवली तुझा आहे तुझं बाजी माझ्याजवळ होय कोण रे तुला तुझा विचारीला काही आधार नाही त्याने. ए ही रडते आधार नाही ती सुद्धा तुझ्या करता तुझा रडते रे अरे तुझी भगिनी काल गेला आई हे फक्त नाटक घडवायचे आणि हे जर तू केलं नाही तर तुझं बरं करायचं ए दादा म्हणजे माझी भगिनी काला विना ही मायावी हिंदे फुगविना तिला त्या ठिकाणी जाऊन माझ्या गावाला निर्माण करायचं माझा जर तू मायावी
त्यांचे आभार मानते. त्याप्रमाणे सन्मानाने किनारेकर सर यांनी माझ्या कलागुणाच्या रोपणासाठी बहुमान ठेवले. किनारेकर सर त्यांचे आभार मानते. त्याप्रमाणे आम्ही दिपनाई यांनी सुद्धा ही बहुमान ठेवले. आम्ही दिपनाई यांचे आभार. त्याप्रमाणे एक दिवस म्हणजे याच कंपनीचे अगदी मालक कैलासवासी प्रथमेश पारसेकर, उत्कृष्ट खलनायकाची भूमिका करणारे कैलासवासी प्रथमेश पारसेकर यांचा स्मरणार्थ एक नाट्यरसिक आमचे मित्र सातोषकर बंधू यांनी माझ्या कलागुणाच्या अवलोकनासाठी बहुमान सुचले. मयूर सातोषकर यांचे आभार मानते आणि कैलासवासी दिवंगत नटवर्य नटसम्राट प्रथमेश पारसेकर यांच्या आत्म्यास परमेश्वराने चिरशांती लाभो ईश्वराने प्रार्थना करून या ठिकाणी करते. त्याप्रमाणे याच कंपनीत अगदी कार्यरत होते असे कैलासवासी नेरूर गावचा एक रत्न, उत्कृष्ट पखवाजवादक कैलासवासी अशोक नेरुरकर यांचा स्मरणार्थ एक नाट्यप्रेमी म्हणजे सातोषकर यांनी आमचे पखवाजवादक श्री राकेश रेडकर यांच्या कलागुणाच्या वर्णनासाठी बहुमान ठेवले. कैलासवासी अशोक नेरुरकर यांच्या आत्म्यास परमेश्वराने चिरशांती लाभो ईश्वराने प्रार्थना करून सातोषकर बंधू यांचे आभार मानते. राकेश रेडकर यांचे